Mumbai, the economic capital of India, has 24 wards in its municipal corporation. Startling fact is, about 54.06% population is in slum area. There are 2,254 schools and the sex ratio in slum area is 770. The Mumbai Municipal Corporation runs over 1,188 schools in various mediums of learning like Marathi, Hindi, Gujarati, Tamil, Telugu and Kannada. It was observed that 3,110 boys and 3,375 girls of age group 6 to 12 years were out of school. There are 1,975 boys and 1,557 girls are children with special need. रोज रोज स्कूल जाएंगे और अफलातून बन जाएंगे, पढ़ेंगे लिखेंगे खेल खिलेंगे, पढ़ेंगे लिखेंगे खेल खिलेंगे, खुद को बुलंद करेंगे. This is a changed world for children studying in Mumbai's municipal schools. It wasn't the same a few years ago. Since 2009, Save the Children and Mary Technomont decided to cooperate in order to execute an innovative project, BLESS. BLESS means Building Learning Environment in School. कंपोनेंट है फिजिकल कंपोनेंट एंड एजुकेशनल कंपोनेंट. और फिजिकल कंपोनेंट के अंदर 3 एलिमेंट्स हैं. पहला है कि बिल्डिंग का डिजाइन स्ट्रक्चर वो बच्चों की उम्र और उनकी आवश्यकताओं को ध्यान में रख के बनाया जाए ताकि बच्चे रिसोर्सेज को, फैसिलिटीज़ को और जो भी इक्विपमेंट्स स्कूल्स के अंदर हैं उनको एक्सेस कर पाएँ और यूज़ कर पाएँ. दूसरा है स्कूल का एटमॉस्फेयर बच्चों के लिए अट्रैक्टिव होना चाहिए. वहाँ पर कलरिंग, पेंटिंग, इलस्ट्रेशंस हो ताकि बच्चों का वहाँ पे रहने का, सीखने का मन करे. इसके लिए हमने इसमें टीचर्स को ट्रेनिंग्स दी हैं, उनको हमने मटेरियल भी प्रोवाइड करवाया है. Project execution is 26 government schools in Mumbai started along with the project partner Meljol. हे कलरिंग काम केलं आहे ते अति सुंदर आणि मग अगदी एकदम व्यवस्थित वाटते आणि आमची मुलं पण हुशार झालीत ह्या शाळेत येऊन. इतका आम्हाला आनंद होतो या शाळेचा. शाळा अशी वाटते की जशी काय प्रायव्हेट शाळाच आहे. सीमाताई खूप छान आहे, खूप खूप गाणी शिकवते, आम्हाला फिरायला नेते. मेलजोल संस्थेमध्ये आम्हाला खूप मजा येते. Initially, the classrooms were modified in order to make them more child-friendly. Attractive and colorful paintings were drawn on walls which could also be used as tools for learning. Pictures on walls and proper seating arrangement added a fresh environment to the classrooms. ते जे उपक्रम होतात त्याच्याशी निगडीतच आम्ही इथे भित्तीपळे रंगवून घेतलेत. आकर्षक भित्तीपळे म्हणजे मुलांना त्याच्यानुसार शिकवलं जातं की एका हाताचं माप घेतलं, प्रार्थना, परिपाठ, याला डिसिप्लिन म्हणजे शिस्त कशी शिस्तीने मुलं उभी आहेत हे या चित्रातनं दिसतंय. त्याच्यामुळे आपोआपच मुलं त्या प्रकारात उभी राहतात की ही मुलं बघा किती छान बसली आहेत जेवायला, किती छान शिस्तबद्ध एका हाताचं माप घेऊन उभे आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्याच्यातनं मुलांना शिकायला मिळाल्या. खूपच म्हणजे खिचडी आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना जी मिळते त्याच्यामध्ये दररोज काय खिचडीमध्ये घातलं आहे, आज गाजर घातलं आहे की वांगी घातली आहे, दुधी भोपळा, या भाज्यांची जी चित्रं आहेत ती आम्ही बरोबर मुलांच्या समोर एकदम ठसठशीतपणे अशी रंगवली गेलेली आहेत की जे मुलांना कळतं आहे की आज खिचडीमध्ये कोणती भाजी आहे. ती मुलं लगेच तिथे दाखवतात, बाई आज फ्लॉवर आहे, बाई आज गाजर आहे. त्यामुळे हे सुद्धा खूपच उपयुक्त ठरलेलं आहे या मुलांच्या दृष्टीने. एक म्हणजे रोजचा अटेंडन्स प्रत्येक मुलगा आपलं नाव ओळखतो आणि याच्यातून 1 तारखेला तारखेप्रमाणे तो अटेंडन्स लावतो. म्हणजे 1, 2, 3, 4 कसं असेल तसं. ई पासून 12खडी आम्ही शिकवत नाही, त्यांना साईट रिडिंग मेथडने आम्ही जी नावं शिकवतो की हे तुझं नाव आहे, आकाश, ओंकार. या मुलांना जर अ आणि क माहिती नाही आहे परंतु यांना आपलं नाव काय आहे, हे माझं नाव आहे, या फळ्यावर हे माझं नाव आहे हे ओळखता आलं पाहिजे. यासाठी या फळ्याचा खूपच उपयोग चांगला होतो. Teachers, principals and staff
were oriented on Bless through an exposure visit to learn from Bless initiatives taken by Gujarat government. Dissemination workshop on Bless was organized. हम लोग गुजरात विजिट में गए थे तो वहाँ बहुत सारी चीज़ें हमको बहुत अच्छे से देखने को मिली। वहाँ के स्कूलों में बिल्डिंग की सभी चीज़ों का इस्तेमाल अच्छी तरह से किया गया था और उन्हीं से कुछ आइडिया हम लोगों ने लिया। वहाँ उनकी बिल्डिंग में स्कूलों में जो चीज़ें थी, कुछ चीज़ें उनकी और कुछ हमारी सोच, ऐसा मिला के हमने मेलजोल संस्था वालों से कहा तो उन्होंने भी हमारे बच्चों के लिए बहुत सी मदद की है। तो स्कूल जैसा प्लेस के तहत जब स्कूल में जो भी नया चीज़ आता है तो बच्चे उसको एक्सेप्ट करते हैं, उनको अच्छा लगता है। जैसा बच्चे घर पे फील करते हैं वैसा स्कूल में भी वो लोग फील करते हैं। घर से ज़्यादा वो स्कूल में आना पसंद करते हैं क्योंकि बच्चों को चित्र बहुत अच्छे लगते हैं और उससे वो सीखना उनको बहुत अच्छा लगता है। With the training of Bless and RTE, school management committee members now have enhanced capacity to monitor Bless and RTE implementation in schools. मुलांचं जे काय असेल प्रशिक्षणाचे अधिकार, शिक्षणचे म्हणजे अधिकार जे आहे ते आम्हाला माहिती पडले SMC कमिटी मेंबर म्हणजे झाल्यानंतर. कधी जर शिक्षण नसेल क्लासमध्ये तर मी पण येऊन स्वतः पण मुलांचे क्लास घेते इथे. आणि आता ही जी SMC कमिटी झाली त्याच्या आधी पण आम्ही ते सरांना आणि मुलांना म्हणजे कोऑपरेट करत होते. बरोबर काम करतात जे मेलजोल संस्था आणि सेव्ह द चिल्ड्रेन आणि त्यांना जे सपोर्ट देतात माहेर टेक्निमोनी त्यांचं पण आम्हाला नेहमी हेल्प पाहिजे आणि त्यांनी जर असं आम्हाला वेळोवेळी त्यांचा सपोर्ट दिला तर आमच्या मुलांचा खूप फायदा होईल. Resource centers have been developed at these BMC schools and children have started using resource rooms. These resource rooms have hand-picked collection of story and activity books to which children have a free access to. Children use this room for learning extracurricular activities of drawing and handicraft. Even teachers use this room for teaching as it has a better environment than the classroom. हमें रिसोर्स रूम बहुत अच्छा लगता है, हमारा फेवरेट है। हम लोग उसके अंदर फुटबॉल खेलते हैं, बैडमिंटन खेलते हैं, सीखते हैं, कुछ एनिमल्स के नाम सीखते हैं, हमें बहुत अच्छा लगता है। हमारे टीचर लोग बहुत अच्छे लगते हैं, अंदर के टीचर लोग हमें सिखाते हैं, स्टोरी पढ़ाते हैं, बहुत कुछ सिखाते हैं हम लोगों को। यहाँ पे की जो किताबें हैं वो मुझे बहुत अच्छी लगती है। मैंने उनमें से जो पढ़ी है वो बहुत अच्छी है। मुझे वो पढ़ने का और भी मन करता है, पर लेकिन मुझे वो बुक चाहिए और मुझे पढ़ने का और बहुत कुछ वो बुक का मुझे काम है और मैं उससे ही पढ़ के आगे बढ़ूँगा। Children's groups are formed and strengthened on identifying and addressing child rights and Bless components. सुरक्षित कैसे रहने, सुरक्षित रहने का, खुद के बारे में अवध्य करने का, दूसरा खाना बराबर खाने का, तबीयत खराब तब दूसरे के लिए दूसरे की मदद करने का, अपने स्कूल में नंबर 1 आने का, टीचर लोगों का नाम रोशन करने का. Vijay was out of school child living on the streets of Mumbai. Through the efforts of children's groups and project volunteers, he was enrolled back into the school. शाळेत नाही राहायचो तेव्हा मला आवडायचंच नाही. मग मी शाळेला लागलेलो तेव्हा ती ताई आली, ताईने मला शाळेत पाठवलं. शाळा मला आवडायला लागली. A children's bank was formed to teach children bank transactions. आता ही अफलातून बँक ही आम्ही गेल्या वर्षी मुलांना म्हणजे अल्प बचतीचं महत्त्व आणि आमच्याच मुलांच्या दृष्टीने त्यांना गणिताची जे संकल्पना असतात, आकडे, रोजची तारीख घालणं, बेरीज करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियली शिकवण्यापेक्षा आम्हाला ह्या पासबुकद्वारे शिकवणं खूप सोपं झालं. The local government is being presented a model for providing children an attractive ambience, and it shall ensure that they grow up in a good learning environment. A little persistence, a little extra effort has turned what seemed hopeless failure into a glorious success. Thank you.